श्री दुर्गा सप्तशती अध्याय 9. निशुंभवध. ओम बंधुक कांचनतनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदा कुशपाशभाळा चंद्रार्थ नेत्रतय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मी नेत आनंदकारी. ओम राजोवाच. विचित्र कथा आहे ऐसी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रनिमेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन रक्तबीजादी दैत्यांशी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त झाले. निशुंभ मत्सरे धावेत घेऊनी दैत्य सैनिका दैत्य नाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावनी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभ सक्रोध तो धावे हरवी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी झाला उभा. मेघापरी बाणवर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी घाव केले तयावीरा अंगी आघात झाले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्षोनी मस्तकी घाव तो करी. शूरप्र बाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तत्क्षणी लागता. तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडूनी खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणे देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडूनी टाकी ऐसी चंडी पराक्रमी. परशु घेऊनी येता देवी बाणास फेकुनी निशुंभासी रणी तेव्हा पाडे निष्प्राण भूमीशी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढूनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजा 8 सायुध बसला रणी झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यंचा ओढून केला शब्द दुस्सह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशादाही भरून या ध्वनी गेला नभावरी. तेव्हा गर्जतसे सिंह गजचित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित झाले जग. कालीने उचलोनी हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दृष्टा आता येथे उभा रहा. तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला भडकती जिच्या देवी मारोनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे हे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी. शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी. डोळा नवगडी ऐसा निश्चेष्ट पडला खळ निशुंभ होऊन जागा मूर्छेतून रणामध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीतसे 10 सहस्र बाहूंनी निशुंभ चक्र फेकीत आच्छादन झणी केले चंडिकेवर त्याविरे. दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून ती शर चक्र बाण तयाचे ते तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊनी गदा हाती धरोनिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारोनी तलवारती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनुतुनी देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी रहा. देवीने खडग फेकूनी त्याचे मस्तक तोडले हसली जोरजोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाढांनी दैत्यांचे कंठ फोडीत. काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे कौमारीने कित्तिकांशी केले निष्प्राण संगरी. ब्रह्माणीच्या मंत्रनीरे निस्तेज झाले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक झाले. वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित. ऐंद्री ती वज्र मारोनी असंख्य वधी दुर्जन दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला. श्री अच्युत वीरचितायाम प्राकृत भावार्थ टीकाया. श्री मार्कडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे 9मोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 10. जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्राधनु शर युता कुंश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिव शक्ती रूपा. कामेश्वरी हृदयी ध्यात द्रुते दुलेखा. ओम ऋषी रुवाच.
निशुंभ प्रिय बंधुशी दैत्य सेने सवे मृत पाहू निशुंभ सक्रोधे बोलले तो अंबिके प्रती गर्वांध होशी का दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा दृष्टा अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा ब्रह्माने आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महाबली माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होनी एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तुवा शुरा पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र बाणवर्षणे लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी अजना दिव्यास्त्र अंबिका सोडी संख्या युतावरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुनी तोडी तेव्हाच अस्त्रांना अद्भुत परमेश्वरी असुरती टाकी बाणा शस्त्रास्त्रे देवी झाकली सक्रोध बाण मारुनी देवी तोडी धनुष्यची शक्ती सोडी महादैत्य येता ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्ती मध्येच तोडिली शतशशी दीप्त ऐसी ढालगे तलवार तो चवताळूनी आक्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवद तलवार ढाल मोडूनी टाकली घोडे सारथी ते मेले धनुष्य तोही खंडला मुदगल होनी हाती दैत्य देवीस लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगल तोडता त्वरे बुक्का मारावया लागी मुठ बांधी महाखळ देवीशी मारता बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छातीत तया दैत्याच्या थोर आघात झाला शुंभ एका चपेटाने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुढे तो गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती दोघे शुंभ देवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करती चित्ती आकाश शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी भुवरी देवी ती तो दृष्ट उठला वेगे तेव्हा सावध होऊनी मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभ आला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकुनी देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित तेधवा उडाला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकी तत्क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्चिळ नद्यांशी निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परिसोनी देवहर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांशी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरोनी नाचतो नभी वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकाशती प्रज्वल झाला अग्नी भीषण शब्द थांबले श्री अच्युतवीर चितया प्राकृत भावार्थ टीका श्री मार्कडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमोध्याय श्री कुल देवता चरणार्पणमस्तु. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 11. देवता स्तोत्र करती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना बाल रविवत कांती शशी भाळी सुस्तन त्रयी नेत्री सुहास्य वदनावर्ती वरदा कुशपाश अभयते हाती ओम ऋषीरुवाच देवी वधी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादी वनी करुणी समोरा कात्यायनीशी सूर स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नान देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला अधीश्वरी तू चराचराला आधारभूता जगतास एक महेश्वर स्वरूपा स्थित तू अशोक शौर्य असीमात्व पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे निहोई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मुलाग्र विश्वा परमा तू माया मोहित त्वाया जगतास केले मोक्षा तू आलोक किती कनेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी परा शब्दन तुझ्या स्तवाला सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी स्तवाया योग्य हे स्तोत्र उक्ती अन्य न याहुनी सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदयी तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग ते दे देवी नारायणी नमोस्तुते कलाकाष्टादी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमोस्तुते सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी स्थिती विनाशा हे शक्तिभूते सनातनी
गुणाश्रये गुणमये नारायणी नमोस्तुते शरणागत दिनार्थ परित्राण परायणे सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूपधारिणी कौशांब शरीके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूल चंदाहिधरे महावृक्षभ वाहिनी माहेश्वरी स्वरूपेण नारायणी नमोस्तुते मयूर कुंकुट वृते महाशक्तीधरे नघे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वराहरूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंहरूपिणी उग्रा दैत्य नाशार्थ उद्यमी त्रैलोक्या त्राणसहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नय नोज्वले वृत्त प्राणहरे ऐंद्री नारायणी नमोस्तुते शिवद्युती स्वरूपेण हत दैत्य महावले घोर रूपे महारावे नारायणी नमोस्तुते द्रष्टा कराल वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मूढबंधने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वधे ध्रुवे महाराणी महाविदे नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूती बाभ्रवी तामसी पावावे नियते ईशे नारायणी नमोस्तुते सर्व स्वरूपे सर्वशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षी हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रयभूषित सर्व भयातुनी रक्षो कात्यायनी नमोस्तुते ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्र कालीचा हरो भय नमोस्तुते नाशवी तेज दैत्यांचे आपुल्या ध्वनीचे स्वरे पापनाशवीती घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खडंग हाती दैत्यांचे रक्तमांसच्या चंडिके शुभ तेने हो प्रणाम तुझ आमुचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा अपूर्ण तू रुष्ट होता आश्रित जे तेन विपत्ती त्यांना त्वदाश्रितांचे बळ पीडितांना येणे विधित्वा रणरंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपा धरुणी बहुदात्ममूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संथा ममत्व गर्तेत महाधंकारी तू चाळविशी भ्रमीवृष्टी सारी जेथे अतिउग्र विषारी नाग जेथे रिपू डाक महाकजाग दावानली सिद्धूत सोबतीशी तू रक्षिशी या सकळा जनांशी विश्वेश्वरी पाळसी तूच विश्व विश्वात्मिके धरशी तूच विश्व विश्वेश्वंद्या तुझ नम्र होती ते धैर्य विश्वी सकळास देती भावे प्रसन्न परिपालिनी शत्रुहंते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे पापास नाश करुणी सुखवी जगाला उत्पात पाक शमवी जन आपदाला पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांशी वरदान दे वर मागा देवतांनो इच्छा जे तुमचे मनी सरोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकांच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा वैवस्वत मन्वंतरी 28 युगांमध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंद गोपगृही तेव्हा यशोदा गर्भी जन्मुनी विद्याचलात राहुनी वधीन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊनी पुन्हा पुढे भूमीवरी वैप्रचित्त नावाचे दानव मज मारणे वदता तया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्ते लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्यशः वर्षे अनावृष्टी जेव्हा होईल भूमीशी मज होणे अयोनिजा स्तविती मुनी ते मज पाहिन शत नेत्राने मुनिजना मी ते क्षणी कीर्तनी गातील तेथे तेने शताक्ष म्हणून मला तत्काळी जे ममदेही शाख उत्पन्न होतील अवृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाव मी भीमरूप हिम प्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनिवृंदा वधीन राक्षसांसमी भक्तीने नम्र होऊनी स्तवतील मुनी मज भीमादेवी नाम तेव्हा माझे होईल भुवरी अरुण दैत्य तो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकांच्या हितासाठी षटपथ भृंग होनी
तया महादैत्या लागी होईन प्राणहंती मी. भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन, पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा. अवतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूंचा. श्री अच्युत विरचितायो प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे. देवी महात्म्ये एकादशोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु.